महाराष्ट्र मासा प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत। नमस्कार सर्व पत्रकार मित्रांचे या ठिकाणी मी मनापासून या ठिकाणी आभार मानतो। कर्जत शहर आणि कर्जत तालुक्यातील नागरिकांच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाच्या अशा असणाऱ्या पूर परिस्थितीच्या प्रश्नाबाबत प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी आम्ही आज या ठिकाणी माननीय तहसीलदार साहेब, माननीय प्रांताधिकारी यांना निवेदन देण्यासाठी आम्ही सारे कर्जतकर या ठिकाणी जमलो होतो। तहसीलदार साहेबांची भेट घेतल्यानंतर त्यांना पुरा संदर्भात येणाऱ्या अडचणीच्या ज्या आहेत, गेल्या 2 पुरामध्ये ह्या सीझन मधल्या 2 पुरांमध्ये कालचा परवाचा जो अतिवृष्टी झाली, नैसर्गिक रित्या पाऊस जरी जास्त पडला असला तरी त्या पावसाच्या पूर्व परिस्थिती येण्यामागे खरं कारण आहे नदी पात्रामध्ये झालेली भरमसाठ अनधिकृत बांधकामे। मग रिसॉर्ट्स असतील, मुंबईतल्या धनदाडग्यांचे फार्म हाऊसेस असतील, त्या साऱ्यांनी नदीचा सारं पात्र, नदीचा सारा परिसर त्या ठिकाणी व्यापून टाकलाय, कव्हर केलाय। त्यामुळे नदीचं पाणी वापरण्यासाठी, नदीचं भाग वापरण्यासाठी त्या ठिकाणी त्यांच्या स्वतःच्या फायद्यासाठी जी नदीचं पात्र रुंद असणारं पात्र अपूर्ण अरुंद करायला घेतलंय, त्याचा सारा परिपाक ज्या ठिकाणी उल्हास नदी उगम पावते त्या कोंढाणापासून ते अगदी नेरळच्या अगदी पाषाणीच्या पुलापर्यंतच्या कर्जत तालुक्यातल्या भौगोलिक दृष्ट्या जो काही परिसर आहे त्यामध्ये त्या ठिकाणी प्रत्येक नदीच्या पात्राच्या दोन्ही साईडला होणारं अनधिकृत बांधकाम, मोठ्या प्रमाणाचं अनधिकृत बांधकाम, यामध्ये प्रशासनाचं संपूर्णपणानं डोळेझाक केलेलं आहे। त्याच्याकडे लोकांच्या विनंतीला, लोकांच्या अर्जाना त्या ठिकाणी कधीच त्या ठिकाणी कोणतीच त्या ठिकाणी केराची टोपली दाखवली जाते। त्या दृष्टीनं ह्या महत्वाच्या प्रश्नावरती आवाज उठवण्यासाठी या ठिकाणी निवेदन दिलंय। काल सुद्धा मोठ्या पावसामुळे कर्जत शहर असेल, तालुक्यातल्या कानाकोपऱ्यामध्ये पूरस्थिती भयानक प्रमाणात होती, नागरिक भयभीत होते, जनजीवन सुद्धा विस्कळीत झालं होतं। अशा ज्वलंत प्रश्नावरती जर का आपण शासनाचं लक्ष वेधलं नाही तर मात्र शासनाकडनं कोणत्याच प्रकारची दखल घेतली जाणार नाही। या उद्देशानं त्या ठिकाणी जी अनधिकृत बांधकामं नदीमध्ये आहेत, आपण बघतो की नदीच्या बांधकामासंदर्भात परवानगी घेताना पाटबंधारे विभागाची परवानगी घ्यायची असेल तर त्या ठिकाणी ब्ल्यू लाईन, रेड लाईन हा मुद्दा त्या ठिकाणी उपस्थित होतो। एखादा सर्वसामान्य जर का नागरिक असेल, त्याने त्याच्या प्लॉटवर त्याचं स्वतःचं घर बांधायचं असेल, त्या ठिकाणी परवानगी घ्यायला जर गेलं तर हेच पाटबंधारे खातं त्या ठिकाणी कोलाडला जा, तिकडनं परवानगी आणा, कर्जतला 10 चक्रा मारायला लावतात। ब्ल्यू लाईन, रेड लाईनचा मुद्दा त्या ठिकाणी उपस्थित करून त्या सर्वसामान्य नागरिकाला कायम त्रास देण्याचा प्रयत्न करतात। त्या उलट धनदांडगे ज्यावेळेस अख्खं संपूर्ण नदीचं क्षेत्र कव्हर करतात, जवळपास 1-2 एकर जागेमध्ये त्या ठिकाणी उभं आडवं बांधकाम करून त्या ठिकाणी नदीचा प्रवाह त्या ठिकाणी थांबवतात। नदीचा प्रवाह डायव्हर्ट झाल्यामुळं वेगवेगळ्या भागाला त्या ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाली आहे। अगदी आपण बघितलं असेल की मोयलीच्या त्या ठिकाणी तमनाथ ग्रामपंचायत मध्ये होणारं जे बांधकाम असेल ते सुद्धा त्या ठिकाणी अनेक तक्रारी आल्या, अनेक लोकांनी आंदोलनाची गोष्टी केल्या, परंतु शासकीय दबावापोटी, राजकीय नेत्यांच्या दबावापोटी त्या ठिकाणी ते बांधकाम खुल्यामपणानं त्या ठिकाणी सुरू झालं। बोट नावाचं कुठलं तरी रिसॉर्ट त्या ठिकाणी खुल्यामपणाने व्यवसाय करायला सुरुवात झाली। तिथून जी त्या परिसरामुळे मोयली, तमनाथ त्या ठिकाणी तुमचा तो पलीकडचा जो आवळतचा भाग आहे त्या ठिकाणी रस्त्यावरती पाणी जाऊन जनजीवन विस्कळीत झालं। तशीच तारा काल मुद्रे परिसरामध्ये त्या ठिकाणी सुद्धा जो बंधारा बांधला गेलाय, बंधारा हा तांत्रिकदृष्ट्या योग्य की अयोग्य हा प्रश्न जल पाटबंधारे खात्याने बघायचा होता, परंतु त्याने सुद्धा मुख्य प्रवाह अडल्यामुळे ते पाणी सुद्धा डायव्हर्ट झालं। नाना मास्तर नगर, नेमिनाथचा परिसर आहे त्या भागात सुद्धा पाण्याचा मोठा फटका काल सुद्धा बसला। वतवाल नगर परिसरातले नागरिक सुद्धा भयभीत झाले होते। सकाळी 2 व्हीलर 4 व्हीलर त्यांनी सकाळपासून ती छोटी मुलं त्या ठिकाणी कामाला लागली होती। तसाच प्रश्न आमचे या ठिकाणी पंचायत समिती सदस्य सुनील भाऊ गोडविंदे आहेत। लोढा बिल्डर्स ह्या नामांकित बिल्डर्सनं त्या ठिकाणी अंतरट, तळवडे त्या भागामध्ये शेकडो एकर जागा विकत घेतली आहे। बिल्डरच्या त्या ठिकाणी शेकडो एकर जमीन त्यांच्या स्वतः जागेमध्ये त्यांनी अनेक मोठे पंचतारांकित रिसॉर्ट किंवा त्यांची सगळी स्कीम उभारावी, परंतु ते सुद्धा नदीमध्ये 1-2 एकर जागा आडवी करून मोठी भिंत बांधून त्या ठिकाणी दगडी भिंत बांधून त्या ठिकाणी पूर्ण त्या ठिकाणी परिसराचं पाणी रस्त्यावरती आलं होतं। अंतरेट त्या परिसरातली शेती पूर्ण त्या पाण्याखाली होती। शेतकऱ्यांच्या साऱ्या नुकसानाला जबाबदार तो लोढा बिल्डर आहे। लोढा बिल्डर काय शासनाचा जावई आहे का? काय शासन त्या लोढा बिल्डरच्या एका धनाढ्याला बाजू देतात, गोरगरीब शेतकऱ्यांना का बाजू देत नाही, असा आमच्या साऱ्यांचा, कर्जतकरांचा हा प्रश्न आहे। म्हणून भविष्यात कर्जतची वाटचाल पुणे किंवा बदलापूरच्या भागाप्रमाणे जसं 12 पाण्याचा त्या ठिकाणी फटका बसतो तशी होऊ नये म्हणून प्रशासनानं या ठिकाणी पाटबंधारे विभागाला सूचना देऊन, माननीय प्रांताधिकारी तहसीलदारांनी तशा कडक सूचना त्या प्रशासनाला देऊन, पाटबंधारे विभागाला देऊन जे अनधिकृत बांधकाम नदीमध्ये असतील, चिल्लार नदी असेल, पेज नदी असेल किंवा ही उल्हास नदी असेल,
याच्यामध्ये जी अनधिकृत बांधकामं जी आली आहेत ती तोडण्यासाठी त्याच्यावर उचित कारवाई ताबडतोब व्हावी. जर का आठवडाभरामध्ये 15 दिवसामध्ये या संदर्भात कोणती पावलं शासनाकडे उचलली नाहीत तर त्या ठिकाणी मोठ्या स्वरूपाचं कर्जत पासून ते अगदी निरळ पाषाणेपर्यंतचं तालुक्यातलं जन आंदोलन सर्व लोकांना सोबत घेऊन विना पक्षविरहित त्या ठिकाणी राजकीय पक्षाचं कोणत्याही प्रकारचं स्वरूप त्याला नसणार आहे. एक जन आंदोलनाची दिशा त्या ठिकाणी जाईल. त्यानंतर त्या ठिकाणी उपोषणाची सुद्धा आम्ही या ठिकाणी पत्राद्वारे त्या ठिकाणी शासनाला त्या ठिकाणी कळवलेलं आहे. अशा पद्धतीनं लोकांच्या एका गंभीर प्रश्नाचं लक्ष वेधण्यासाठी आपल्या पत्रकार मित्रांसमोर या ठिकाणी आम्ही आज त्या ठिकाणी व्यक्त होतोय. आपण सुद्धा आम्हाला या जनतेच्या ज्वलंत प्रश्नावरती आपलं सहकार्य करावं अशीच कळकळीची विनंती आपल्याला करतो. नमस्कार. आज आपण इथे एक उल्हास नदी संबंधी सुद्धा निवेदन देण्यासाठी जमलो आहोत. उल्हास नदी हा आपल्या कर्जतकरांचा अतिशय जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. गेली 50-60 वर्ष उल्हास नदी किनारी जे राहणारे आहेत त्यांना पूर म्हणजे काय असतं या संबंधी खूपच दहशत असते. तर यासाठी आम्हाला असं म्हणायचं की उल्हास नदी निर्मल जल अभियानतर्फे आम्ही जे काम केलं गेली 5 वर्ष सातत्याने दररोज आमची तिथे हजेरी असायची. त्या ठिकाणी एक बांधकाम सुरू झालेले आहे. आपली जी संरक्षक भिंत आहे त्याच्या बरोबर समोर दुसरी भिंत उभारण्यात आलेली आहे आणि त्या दरम्यान जी काही आम्ही जी झाडं लावली होती त्या झाडांच्यापैकी 52 झाडांपैकी 20 झाडांचं नुकसान झालेलं आहे आणि अजूनही काही झाडं त्या ठिकाणी धारातीर्थी पडण्याची शक्यता आहे कारण त्यांची मुळं उखडली गेलेली आहेत. त्या काल परवा जो पूर आला होता त्या पुरामध्ये घाटाचंही नुकसान झालं. जर घाटाचं नुकसान होतं तर झाडांचं नुकसान हे होणारच आहे. तर या संबंधी जेव्हा आम्ही ठरवलं की राजेश लाड यांच्या बरोबरती निवेदन देण्यास यावं तर या ठिकाणी आम्ही त्यासाठी जमलेलो आहोत. माझं नाव सुनील गोडुंदे, माजी पंचायत समिती सदस्य. मी 1 वर्षापासून आमच्या पिंपळी ग्रामपंचायत मध्ये लोढा बिल्डरने जागा खरेदी केलेली आहे आणि त्यामधून रस्ताही केलेला आहे आणि तो रस्ता त्यांनी उचलून एका साईडने घेऊन त्याची जागा अगदी त्यांनी खुल्ली करून वेडावाकडा रस्ता टाकलेला आहे आणि तिथे जीवितहानी झाल्याशिवाय राहणार नाही. वेडावाकडा रस्ता केल्यामुळे 100% जीवितहानी होईल. आणि एक त्यांनी अशी नदीत चिल्लार नदीत अशी भिंत टाकलेली आहे त्यामुळे इतकं पाणी अडतो की सगळ्या चोरवळ्या गावाच्या भातशेतीत आणि कालेवाडीच्या भातशेतीत जाऊन त्यांचे आतूनच भातशेतीचं नुकसान होतंय. तरी त्याकडे मी प्रशासनाकडे 1 वर्षापासून मागणी करतो तरी प्रशासन काही त्याकडे लक्षच देत नाही. त्याकडे आपण सहकार्य करून लक्ष घालावं ही माझी विनंती आहे. महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी.